बापरे बाप, आज केवढं काम आहे माझ्या ऑफिसचं. कधी संपेल माझं एवढं काम. आणि अजून घरची कामं पण बरीच बाकी आहेत. संपून तर काय सांगू मी यांना. हेलो, बोला ना मैडम. हेलो, गुड मॉर्निंग सुमन. गुड मॉर्निंग मैम. आपने वो रिपोर्ट बनाना था, वो बनाना हो गया होगा ना? क्लाइंट आने वाले हैं 2 बजे तक, मुझे कैसे भी करके वो रिपोर्ट चाहिए ही चाहिए. हाँ मैम, मैं बस बना रही हूँ. मैं जितना जल्दी हो सके उतना जल्दी भेज दूँगी रिपोर्ट बना के. क्लाइंट आने के आधे घंटे पहले तक मुझे कैसे भी करके वो रिपोर्ट चाहिए सुमन. ये बात ध्यान में रखना. हाँ मैम, मैं बना दूँगी, ध्यान में रखूँगी. मला तर खूपच टेन्शन येते. आता कसं करू? पटपट रिपोर्ट बनवावा लागेल. नाही बनला तर मला जॉबवरनं काढून टाकतील. गुड्डी, जा तिथे भाजीपोळी ठेवलेली आहे, हाताने घे आणि खाऊन घे. बाळा, आई काम करते ना. आई, पण मला भाजीपोळी नाही खावी वाटत ते. मला रोज रोज भाजीपोळी खाऊन बोर झालं. मला दुसरं काहीतरी बनवून दे ना प्लीज. गुड्डी, आजचे दिवस भाजीपोळी खाऊन घे. संध्याकाळी काम झालं ना, मी तुला छान काहीतरी बनवून दिला तुझ्या आवडीचं. नाही आई, मला संध्याकाळी नको. मला आत्ताच दे. मला आत्ताच काहीतरी बनवून दे. गुड्डी, आता आई काम करते ना बाळा, ऑफिसचं काम करते ना राजा. आता ऐक तू, गुणी बाई नाहीचं तू, लाडूबाई ना लाडूबा. आता तेवढी भाजीपोळी खाऊन घे आणि मग संध्याकाळी कामावली ना तुला नक्की तुझ्या आवडीचा खाऊ बनवून देईल मी. गुड्डी, नाही आई, मला नको. मला आत्ताच दे. मला भाजीपोळी खायचीच नाही. मला आत्ताच काहीतरी बनवून दे. मला काहीतरी गोड बनवून दे. शिरा बनवून दे. मला आत्ताची आत्ता बनवून दे आई मला. गुड्डी, हट्टीपणा करू नको. गुड्डी, सांगितलं ना तुला भाजीपोळी तयार करून ठेवलेली आहे, ती खाऊन घे म्हणून. तुला नंतर संध्याकाळी बनवून देते, सांगितलं ना गुड्डी एकदा. मला नाही खायची भाजीपोळी. मला शिराच बनवून दे. मला आत्ताच्या आत्ता शिराच बनवून दे. मला शिराच खायचा आहे. काम ठेव बाजूला आणि मला आता शिरा बनवून दे आई. गुड्डी, तुझा खूपच हट्टीपणा वाढत चाललाय आजकाल. आई, तू मला मारलं. आईने मला मारलं. गुड्डी, थांब. गुड्डी, आई, तुझा नको मला वाटेशी तू मला मारलं. थांब मग. गुड्डी, गुड्डी थांब. आई माझ्यावर प्रेमच नाही करत. मी तिला फक्त शिरा मागवत होते. ते पण नाही बनवून दिला तिने. नुसतं काम 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 करत असते. कधी ऑफिसचं काम करते, कधी घरचं काम करते. मला वेळच नाही देत बिलकुल. घरचं काम, ऑफिसचं काम, कधी कधी जीव खरं वैतागून जातो. टेन्शनमध्ये गुड्डी बरंच चिडचिड होऊन जाते. या सगळ्यामध्ये त्या लेकराची तरी काय चूक? ते तर लेकरू आहे, हट्टीपणा करणारच. त्याच्या आईकडे तो हट्टीपणा नाही करणार तर कोणाकडे करणार? पण आता जॉब सोडून देऊ तर आजकालच्या दुनियेमध्ये असं जमत पण नाही की एकाच्याच कमाईवर घर चालेल म्हणून. दुसऱ्याला हातभार लावावाच लागतो. आणि नाही तर माझ्या शिक्षणाचा पण काय फायदा ना. काय करू मला तर खरं कळत नाही कधी कधी. असं करून चालणार नाही. चिडचिड केली तर ती बिचारी दुःखीच राहून जाईल. मी तिला पहिले समजून सांगते आणि मग बाकीचं उरलेलं काम करते. तशी माझी बाई खूप समजूतदार आहे. नीट सांगितलं तर समजूनही घेईल. लाडो, लाडो. बापरे, इतका राग आला कायचा? आईकडे बघायचं पण नाही, बोलायचं पण नाही. नाही, तू मला मारलं. मला बिलकुल बोलायचं पण नाही आणि बघायचं पण नाही तुझ्याकडे. गुड्डी, ये माझ्याजवळ ये. ये ग माझी राणी. गुड्डी, आई ऑफिसचं काम करत होती. ऑफिसचे फोनवर फोन येत होते. अर्जंट काम होतं आईला, म्हणून आई चिडून गेली तुझ्यावर. तू पण किती हट्टीपणा करत होती सांग बरं गुड्डी. आई, पण मला भाजीपोळी नव्हती खावी वाटत ना. शिरा खावा वाटत होता. मी तुला फक्त शिरा बनवून मागत होते ना. तू लगेच मला मारून दिलं. मी तुला नाही म्हटले होते का गुड्डी? मी तुला काय म्हटले होते गुड्डी? की मी देईन बाळा तुला शिरा बनवून. काम झालं की मी तुला शिरा बनवून देईल. आणि असं होतं का कधी की तुम्हाला काही बनवून मागितलं आणि मी देत नाही? पण आता काम होतं ना आईला, म्हणून मग मी म्हटलं की संध्याकाळी देते. आपण सोबत खाल्लं असतं मग सगळ्यांनी शिरा, तू, मी, बाबा. असा हट्टीपणा करू नये गुड्डी. आई कामात असली की समजून घ्यायचं राजा. भाजीपोळी तयार होती ना, थोडीशी भाजीपोळी खाऊन घ्यायची असती, हो की नाही? आता मी काय बसली होती का? रिकामी बसली असते तर तुला दिला असताना करून. देत नाही का तुला करून मी? तू म्हणशील ते सगळं देते ना करून, तू म्हणशील ते आणून नाही देते तुला राजा. हो आई, ते तर आहे. तुम्ही मागितलेल्या सगळ्या गोष्टी मला देते. मग तुम्हाला संध्याकाळी नक्की बनवून देशील ना शिरा? तेव्हा तर नाही बनणार ना की मला हे काम आहे आणि मला ते काम आहे म्हणून? हो, नक्की बनवून देणार. मस्त काजू बदाम घालून शिरा बनवून देऊ आणि आपण सोबत खाऊ. हा गुड्डी, आता हाच बरं छान समज बाळ. चल आता पटकन भाजीपोळी खाऊन घ्या. हो आई, याच्यानंतर तुला नाही त्रास देणार. तू कामात असशील ना तर मग मी शांत बसत जाईल. ओके?